छान. तर चला मग आपण पाहूया की हे वाचन कसे करायचे. तर याच्यासाठी तुम्ही जर घट बसवत असाल तर तुम्हाला घटासमोर आसन घ्यायचं आहे, म्हणजे पाठ किंवा चौरंगावरतीच तुम्हाला हे ग्रंथ ठेवायचा आहे. आपल्या मांडीवर हातावर घेऊन ग्रंथ वाचायचा नाहीये. लाल कपडा अंतरल्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर जिथेही तुम्ही घट मांडले असेल त्याच्या बाजूला तुम्ही बसा, इकडे तिकडे कुठेही बसू नका. दिवा लावून घ्या, उदबत्ती लावून घ्या आणि तुम्ही बसायला स्वतःला एक वेगळे आसन सुद्धा घ्यायचे. आणि 9 दिवस तुम्ही पाठ करणार असाल तर हे आसन जे तुम्ही पहिल्या दिवशी घेतला ते शेवटपर्यंत राहू द्या. आणि आसन आपले खाली असावे, देवाचं आसन उंच असावे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला हळदी कुंकू नक्की व्हायचे आहेत. आणि पुस्तकाला जरी तुम्ही फोटोला हळदी कुंकू लावले तर खूप छान. हात जोडून तुम्ही दुर्गा सप्तशती तुम्ही कशासाठी वाचणार, तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर हात जोडून देवीला प्रार्थना करून त्याच्या पूर्तीसाठी तुम्हाला देवाची प्रार्थना करायची आहे. आणि हे पहा, हे जी दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे हे मराठी आवृत्ती आहे. तुम्हाला जर संस्कृत जमत असेल तर तुम्ही संस्कृत आवृत्ती आणा किंवा मराठी आवृत्ती आणली तर तुम्हाला वाचायला सोपं जाईल. हे केंद्रातलं पुस्तक आहे. याच्यामध्ये जशा प्रकारे दिलेलं आहे मी तुम्हाला सांगत आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला माहिती दिलेली आहे की दुर्गा सप्तशती जे पाठ कसे करायचे आहेत आपण. तर हे दुर्गा सप्तशती आपल्याला सर्वप्रथम प्रार्थना म्हणून घ्यायची आहे. तुम्ही जर प्रार्थना कोणतेही पुस्तक ग्रंथ सुरू केले तर प्रार्थना आधी म्हणायची आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुस्तक जसं वाचाल तर तुम्ही असं म्हणू नका की मी सुरुवातच अध्यायापासून करेल, असे नाही. तुम्हाला सर्वप्रथम दिव्या कवचम वाचायचे आहे. दिव्या कवचम संपूर्ण वाचन झाल्यानंतर तुम्हाला अर्गला स्तोत्रम वाचायचे आहे. आणि हे एकामागे एक दिलेले आहे ते तसेच तुम्ही वाचत जायचे. त्याच्यानंतर अथ कीलक स्तोत्रम तुम्हाला वाचन करायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रात्री सूक्त वाचन करायचे. हे अध्यायाचे पहिले म्हणजे 13 अध्यायच्या सुरुवातीला हे तुम्ही नक्की आधी हे वाचून घ्यायचे. आता इथं पहा, हे पहिला अध्याय सुरू झालेला आहे. आता इथून तुम्हाला पहिल्या या अध्यायापासून 13 अध्यायापर्यंत हे जेव्हा तुम्ही वाचाल आणि त्याच्यानंतर जे दिलेले आहेत रहस्य ते संपूर्ण झाल्यानंतर तुमचा एक पाठ कंप्लीट होतो. तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही सुरुवातीचं वाचायचं आहे, त्याच्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर रहस्य दिलेले आहेत ते वाचून प्रार्थना वाचल्यानंतरच तुमचा एक पाठ कंप्लीट होतो. तर अशा प्रकारे तुम्ही एक पाठ जर करत असाल तर दररोज करा. आणि नाही जमल्यास तर तुम्ही थोडे थोडे कसे वाचू शकता याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे, ते तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब मात्र तुम्ही नक्की करा, म्हणजे नवरात्रातले मी आणखीन काही व्हिडिओ जे टाकणार आहे ते तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे तुम्ही 1 ते 13 अध्याय वाचा. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही देवापुढे आसन घेऊन दिवा लावून तर बसलेला आहात, पण आवाजाचं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. अगदी जोरात पण वाचायचं नाही, अगदी मनातल्या मनात पण वाचायचं नाही. तुमचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल, तुमच्या बाजूला जर कोणी ऐकत बसेल असेल तर त्याच्यापर्यंत जाईल, एवढ्याच तुम्हाला हळूवार आवाजात मध्ये हे पाठ वाचायचं आहे. तर अशा प्रकारे 1 ते 13 अध्याय तुम्हाला वाचायचे. आणि पाठ वाचताना तुम्हाला उठायचं नाहीये. तर तुम्ही लक्षात घ्या, हे तुम्हाला 2 तास तर लागणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर सराव झाले तर तुम्ही लवकर वाचू शकता. 13 अध्याय झाल्यानंतर इथे नवार्णव मंत्र ओम ऐं ह्राईं क्लीं चामुंडाई विच्चे दिलेला आहे, त्याची एक माळ करायची आहे. हे माळ तुम्ही सुरुवातीलाही करू शकता 13 अध्याय झाल्यानंतर आणि शेवटी सुद्धा करू शकता. याच्यानंतर तुम्हाला हे तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं आहे. प्राधानिक रहस्य हे 13 अध्याय झाल्यानंतर हेचे सुद्धा वाचन तुम्हाला नक्की करायचे आहे. प्राधानिक रहस्य झाल्यानंतर तुम्हाला वैकृतिक रहस्य वाचायचे आहे. आणि वैकृतिक रहस्य झाल्यानंतर मूर्ती रहस्य येणार आहे. तर हे वैकृतिक रहस्य झाल्यानंतर मूर्ती रहस्य सुद्धा वाचायचे. आता हे रहस्य संपल्यानंतर तुम्हाला दिव्यापराधन प्रार्थना स्रोत, म्हणजे आपल्याला अपराध काही हे वाचन करताना घडले असेल तर त्याची क्षमा प्रार्थना करायची ना. अशा प्रकारे तुमचा एक पाठ कंप्लीट झाला. अशा प्रकारे तुम्ही हे पाठ नक्की वाचा आणि पाहत राहा टी टाइम विथ वैशाली. आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.